उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्या, शाळा सुरू झाली. ही आहे लक्ष्मी बिराजदार. 1 महिन्यापूर्वी तिच्या आई वडिलांचे अपघात झाले. ते तिथेच दगावले. आता त्यांच्या घरात काळोखाचा अंधार पडला आहे. त्यांच्या घरात फक्त एक मोठा भाऊ आणि लक्ष्मीच राहते. तर चला पाहूयात आता तिचं पुढचं जीवन आई वडील नसताना कसे जाईल ते. माझं नाव प्रथमेश तानाजी शिंदे. मला भविष्यात इंडियन आर्मी व्हायचंय. तू सांग. माझं नाव पवन नगराज हट्टल. मला पोलीस व्हायचंय. तू सांग. मी का? माझं नाव लक्ष्मी बिराजदार. मला इंडियन आर्मी व्हायचंय भविष्यात. किती छान आहे. सर्वजण क्लॅप करा तुझ्यासाठी. चला बाळा तुमची प्रेझेंटी द्या. प्रथमेश शिंदे प्रेझेंट मॅम. चिप्पा प्रेझेंट मॅम. पवन प्रेझेंट. गणेया प्रेझेंट मॅम. नवीन प्रेझेंट मॅम. गणेश रुद्रा प्रेझेंट
पण खेळू का? मी पण खेळू का? का सगळे माझ्यासोबतच असं करतात? काय नाही टीचर, सर्व मला बोलत पण नाहीत आणि मारतात. टीचर समोर उडायचे ना. जरा आपण दाखवू तिला. हा दाखवू. हा खूप छान पण करत होती ना. आता दाखवू तिला. हा दाखवू. आमची मर्जी. तुला शाळेत दाखवते. काय झालं? काय नाही. मग रडायला का बरं? मला मम्मी पप्पाची खूप आठवण येते. जायचं झालं ना, मग आता कशाला रडते? आजपासून नाही जायचं मला शाळेला आता. आज शाळेचं पहिलं दिवस का झालं का? नाही जायचं मला. काय झालं का शाळेमध्ये? कोण मला शाळेत किंमत पण देत नाही, कोण माझे मित्र पण नाहीत शाळेत. शाळेचं पहिला दिवस आहे, मग जे होणार ते होणारच ना. नाही, मला सर्व मारतात आणि इव्हन जेवायला कोण मला बसवत पण नाही सोबत. मग पहिला दिवस असल्यामुळे मैत्री होणार नाही, हळूहळू होईल ना. नाही, मला नाही जायचं.
जायचं शाळेला म्हणताना नाही जायचं. अगं लक्ष्मी थांब ना लक्ष्मी. लक्ष्मी आला दादा. दादा चहा करू. हा का. दादा दूध नाही दुकानातून आणू का? हे घे पैसे बाळ दूध पाहिजे ना. हो. काकू एक दूध पाकिट द्या. थांबा रे, वहिनी येते तुमची. हाय हाय जानेमान. अरे थांब थांब थांब. अरे अरे कुठं जाशील? येतील की हातात. मस्त होते. भेटेल भेटेल. कुठं जाते ती? लक्ष्मी काय झालं? काय झालं? कशासाठी रडते एवढं? काय नाही, मी दूध पाकिट आणायला गेले चार मुलं. का चल मी त्यांना बघतो. चल तू आता. नको दादा नको, तुला माझी शपथ आहे ते खूप खूप भयंकर आहेत ते मुलं. राहू दे सोड मी बघून नको येतो. चल दादा तुला. नको, माझी शपथ आहे तुला. हे देवा, आज जे घडलं ते उद्या होणार नाही याची काय गॅरंटी? मी तो रोज उठून कामाला जाणार, ही घरी एकटी असणार, शाळेला ये जा एकटी करणार. एवढे दिवस आई होती ठीक होतं, आता आई बाबा पण नाहीत. आता काय करू मी? माझी बहिणीसाठी मी माझं काम पण सोडू शकत नाही, कारण त्याच्याशिवाय घर पण चालू शकत नाही. हे देवा, तूच काहीतरी मार्ग दाखव. हे घे दादा चहा. अरे हे काय, कराटेचे क्लास? एकदा विचारून बघू क्लास कसा आहे. क्लासची फी पण खूप महाग असेल.
20. Okay, our chance. Stretch. हा बोल सर. नमस्कार. राहुल बिराजदार. मी विश्वजित मरबे, रॉयल कराटे असोसिएशनचा प्रशिक्षक. बोला की. किती वर्ष झालं सर कराट्याला? माझ्या बहिणीला पण घालायचं आहे. हा, माझा क्लास चालू होईल 5 वर्ष झाले. ओके. तर क्लास तुमची बहीण किती वर्षाची? आता 13 वर्षाची आहे. 13 वर्षाची. ठीक आहे, आम्ही क्लासमध्ये 5 वर्षाच्या पुढच्या विद्यार्थ्यांना घेतो. मग टायमिंग काय असेल? टायमिंग काय सर? 5:30 ते 7:30 दरम्यान आमचा क्लास असतो. ओके. त्यात आम्ही तायक्वोंदो, जिदो, जिम्नॅस्टिक आणि कराटे ह्या गोष्टी त्यांना आम्ही शिकवतो. हो सर, चालेल. फी कसं असेल? फक्त महिन्याला 300 रुपये आहे. हा क्लास गरिबांसाठी ओपन केलं आहे, म्हणजे जेणेकरून गरीब व्यक्तीसुद्धा कराटेचं महत्त्व समजलं पाहिजे आणि सगळ्यांना ह्याचा लाभ झाला पाहिजे, यासाठी हा क्लास ओपन झालेला आहे. आता बहिणीला आणून दाखवू दे का? हो ठीक आहे, चालेल. घेऊन या ना. नक्की बघू द्या त्याला क्लास कसं वाटतं, त्याला विचारू आपण. मग त्यावर आपण त्याला ॲडमिशन द्यायचं का नाही हे ठरवू. चालेल मग सर, 10 मिनिटांनी आणतो. हो ठीक आहे, चालेल. काही प्रॉब्लेम नाही. ओके ओके. थँक्यू सर. लक्ष्मी, सोड, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. चल सरप्राईज आहे. चल सांगतो खाली. सरप्राईज आहे तुझ्यासाठी. चल तर चल म्हणजे. एक मिनिट थांब. सर आल्यानंतर तुला कळेल. हा बोला. सर काय बाळा नाव तुझं? लक्ष्मी बिराजदार. काय करतेस तू? शाळेला जाते सर. ओके. घरात कोण कोण असतं? आई बाबा तर नाही, तो मी आणि दादाच राहतो. काय झालं आई बाबांना? एक्सपायर झाले त्याला कार. हां. तुम्ही काय करता? मी कंपनीत कामाला आहे. कंपनी. मग दिवसभर घरात ही एकटीच असेल? हो, शाळेला दोन. मग तर खूप इम्पॉर्टंट आहे बाळा तुझ्यासाठी कराटे शिकणं. सध्याची चालू परिस्थिती लक्षात घेता कराटे खूप इम्पॉर्टंट आहे, समजलं? तर थोडंफार कराटे, तायक्वोंदो, जुदो, जिम्नॅस्टिक हे काय असतं हे आता मी तुम्हाला क्लासमध्ये दाखवेन, ते तुम्ही बघा. हां ओके. तर तुला समजून येईल की नेमकं कराटे शिकल्यामुळं काय होतं आणि तू स्वतःचा बचाव कसं करू शकतेस ह्या कराट्यामुळं सिद्ध होईल. ओके. चला तर आपण चालू करू. गेट अप. 1 2 3 रेडी. चला 1 2 3 back kick. Ready? चला 1 2 3. हा झाला. आता जे झालं ते तायक्वोंदो आणि कराट्यात यूज होतात टिका. स्नॅप किक, बॅक किक, राऊंड हा तायक्वोंदोमध्ये यूज होतात. असे भरपूर टिका हे जर तुम्ही समजा दरवर्षी स्कूलतर्फे मॅचेस असतात, जर तुम्ही जिंकलात स्कूलमधनं तर तुमचं पहिलं जिल्हा असणार, मग डायरेक्ट विभाग असणार, मग राज्य असणार. जर समजा तुम्ही राज्य जर जिंकली स्पर्धेची तर हिला भविष्यामध्ये गव्हर्नमेंट जॉबमध्ये 5% आरक्षण आहे तायक्वोंदो या गेममध्ये. ह्यामुळं खेळ इतके इम्पॉर्टंट आहे. तसंच 10वीमध्ये 5% मार्क पण वाढतात.
आहे आता तायक्वांदो. तायक्वांदो हा ऑलिम्पिकमध्ये पण गेम चालू. ह्या गेम जर आपण भारतात जर स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवल जर मारलो तर आपल्याला सरकारी जॉबमध्ये 5% आरक्षण आहे. मुलींसाठी तर खूप बेनिफिट पण आहे. स्वतःचं सेल्फ डिफेन्स पण करू शकतो, प्लस त्याच्यामुळं आपल्याला गव्हर्नमेंट जॉब पण लागू शकतो. तर गो पाहूयात कसं फाईट असेल. ओके, रेडी, गो, ॲडमिशन, फाईट. उद्या पाठवून देतो मी. हो ठीक आहे, चालेल. कसं वाटलं बा गेम? मस्त वाटलं ना? ठीक. खूप डेंजर आहे. स्वतःला घडवावं लागेल तर सगळ्या गोष्टी तुला करावंच लागेल. पाठवतो सर. ठीक आहे, चालेल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, थँक्यू सो मच. चला. ओके. नाही दादा, मला नाही करायचं. आई तर नाही करायचं मला. खूप डेंजर आहे ते गेम. चल पण जाऊया. कसं वाटतं कराटे तुला? खूप डेंजर आहे. जावं लागेल ना तुझ्यासाठी. सेफ्टीसाठी तर जावं लागेल. नाही जायचं मला. तुझं भविष्याचं पण हे होत ना त्याच्यावर. नाही जायचं मला. सगळे पोरी बघितले ना तिथं लहान पोरी मोठे सर्वजण करत होते का नाही? हा करत होते, पण ते तर किती डेंजर आहे ते गेम. मला नाही जायचं ना. तेवढी मोठी गेल्यावर का तिथं लहान पोरी सर्व करत होते ना, मग त्यांचं तर बहुत शिक जरा हळूहळू शिक्षित विश्वास होतं. बरं ठीक आहे दादा, मी जाते. ठीक आहे, मग उद्यापासून जा. हो दादा. क्लासचा पहिला दिवस हो सर. प्रॅक्टिस करणार. हो. तुला काय बनायचंय पुढे जाऊन? इंडियन आर्मी व्हायचं भविष्यात. ओके, गुड. खूप चांगले विचार आहेत. ओके, तर प्रॅक्टिस मन लावून. चल, जा तिथे जाऊन थांब. हो सर. लक्ष्मी इकडे. समीक्षा, ही लक्ष्मी बिराजदार. ओके, तुझी नवीन मैत्रीण. आजपासून तू तिला थोडंफार ट्रेन करायचं. ओके, तिला बेसिक एक्सरसाइज तुला शिकवायचं आहे. समजलं? चला, जा साईडला जा, जाऊन शिकव. ओके, गुड. बाळ, ती जे सांगेल ते व्यवस्थित करायचं. करणार? ओके, गुड. चल. कराटे म्हणजे माहित आहे तुला? नाही. कराटे म्हणजे हे जपनीज खेळ आलेला आहे. अगोदर स्टार्टिंग याचा इथंच झालेला आहे.
समजलं? आणि हे खूप महत्त्वाचं आहे, त्यातल्या त्यात मुलींसाठी तर खूप महत्त्वाचं आहे. यात काय लागत तर नाही ना? नाही लागत यात काय, फक्त आपलं ट्रेनिंग नीट असेल, प्रॅक्टिस मेन असेल तर चांगलं. चला आता आपण एक्सरसाइज शिकूयात. पूर्ण उठून असं बसायचं, त्याच्यानं आपला स्ट्रेचिंग बसते आणि मेन म्हणजे किका वर जातात फेस लेवल वगैरे. पूर्ण पाय साईडला घेऊन जायचं, स्ट्रेच कर, जेवढा होतं तेवढा कर, हात समोर ठेव. हां गुड, चाललंय, जेवढा होतं तेवढा. गुडघे बस. त्रास होतोय? काय नाही, थोडासा त्रास होईल, पुन्हा काय नाही होणार. बस 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 बस, त्रास होतोय? हो हो, खूप त्रास होणार. 8 दिवस तरी होणार. आम्हाला पण तसंच व्हायचं, 8 दिवस त्रास व्हायचं, पुन्हा काही नाही व्हायचं. हो मॅम. ओके, कसं करतात ह्याच्या साईडचं बघून कर. ओके रेडी? चला विश्राम, डान्स घे. ओके रेडी? किक मारायची तुला, फ्रंट किक. कुठली किक? फ्रंट. अशा प्रकारे डान्स घ्यायचं. ओके, एक एक फुटत मारावं लागते, हे पूर्ण 1 2 समजलं? 1 2 समजलं? ब्लॉक स्टार्ट 1 2. ओके गुड. आता दोन्ही ॲट अ टाइम स्टार्ट 1 गुड 2. खूप छान. ओके समजलं? आणि स्टार्ट 1 2 खूप छान, मस्त मारत आहेस. 4 5 2 खूप छान, खूप छान करत आहेस तू. 15 दिवसांनी तुझी खूप प्रगती झालेली आहे. गुड. असं कंटिन्यू करशील तर खूप पुढे जाशील. ओके, आउटर बॉल रेडी स्टार्ट 1 2 चेंज. ओके रेडी स्टार्ट 1 2 3 4 5 खूप छान प्रगती झाली आहे ती. आता चला ओके गुड, खूप छान. बस गुड, खूप छान. बस इकडे खूप छान, एकदम बरोबर. फर्स्ट टाइम फाइट करत आहेत ना, ते बिंदास खेळ, घाबरू नको. घाबरताय? ओके गुड. रेडी फाइट. शाबास, स्टॉप. लागलं? खेळणार? ओके चल फाइट.
खूप छान फाईट खेळली लक्ष्मी बिराजदार, त्यासाठी एकदा जोरदार क्लॅप. लक्ष द्या, खूप महत्त्वाची सूचना सांगायची. थोड्या दिवसात तुमचे स्पर्धे चालू होणार आहेत स्कूलचे. स्टार्टअपला तुमचा तालुका असेल, मग जिल्हा असेल, नंतर विभाग असेल, मग स्टेट असेल, मग नॅशनल असेल. समजलं? जर तुम्ही यापैकी एका मॅचमध्ये जरी हारलात तर तुम्ही डायरेक्ट पुढच्याच वर्षी खेळणार. समजलं का? तर यावर्षी स्कूलतर्फे आपण सगळ्याच विद्यार्थ्यांना उतरवणार आहे, पण फर्स्ट टाइम उतरणारी लक्ष्मी बिराजदार, ओके, ते पण यावर्षी उतरणार आहे. तर पाहूयात ती कसं खेळेल, काय खेळेल, जिंकेल की नाही. दरवर्षी तर तुम्ही जिंकता हे बघत आलं, पण यावेळेस ती फर्स्ट टाइम जिंकेल की नाही ते आपण पाहूयात. ओके, आपल्या शाळेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तुम्हाला माहित आहे का? आपल्या श्री मार्कंडे हायस्कूल मधील विद्यार्थिनी लक्ष्मी बिराजदार यांनी नॅशनल स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळाले आहे. लक्ष्मी बिराजदार यांनी तायक्वांदो नॅशनल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला आहे. याच्यासाठी एकदा क्लॅप गो. लक्ष्मी खूप डेंजर निघाली ना रे. हो रे. हो की ग. थँक्यू मॅम. अशीच प्रगती करत जा. आपण पण त्यांच्याकडे जाऊ शकतो. लक्ष्मी, आम्ही सगळे जे तुझ्यासोबत वागलो त्याच्यासाठी सॉरी. हा नाही, इट्स ओके मैत्रीण. नो सॉरी, नो थँक्यू. आपल्या क्लाससाठी खूप आनंदाची बातमी आहे. परवा झालेल्या नॅशनल स्पर्धेमध्ये जे की हरियाणाला मॅचेस होते नॅशनलचे, तर आपल्या क्लासमध्ये लक्ष्मी बिराजदारांची निवड झाली होती स्पर्धेसाठी. तर अवघ्या तिने 3 महिन्यानंतर ते फर्स्ट जाणारी मुलगी, फर्स्ट टाइम खेळणारी मुलगी नॅशनलपर्यंत गेली आणि तिचा नॅशनलला फर्स्ट क्रमांक बसलेला आहे. इकडे लक्ष्मी बिराजदार. अवघ्या फक्त 3 मंथमध्ये ही आतापर्यंत आपल्या क्लासमधनं कोणी सुद्धा गेलेलं नव्हतं. ही एकटी नॅशनल स्पर्धेसाठी गेली नसून तर तिने फर्स्ट क्रमांक पटकवलेला आहे. त्याच्यासाठी एकदा जोरदार क्लॅप. मी आशा करतो ती असेच खेळत राहील, पुढे पण खेळणार ना. आणि कॉंग्रॅच्युलेशन बाळा तुला, तू जिंकल्याबद्दल. थँक्यू सर. वेलकम बाळा, अशीच प्रगती करत राहा. ओके सर, तीच ते मुलं ज्यांच्यामुळे मला दादाने क्लास लावलेला होता. का काय केले होते? मी रात्री दुकानाला गेलो ना, मला छेडलं होतं त्या लोकांनी. आता त्यांची एवढी हिंमत की आपल्या क्लासमध्ये आलेत, तर जा त्यांना मार. सर कसं? काय कसं? नॅशनल प्लेअर आहेस तू, एवढे प्रॅक्टिस करून तू त्यांना आरामात मारू शकतेस. ते विसरू नको, तू नॅशनल प्लेअर आहेस. जा तू बिंदास मार, जा, मी आहे तुझ्या पाठीमागे. चल. Yeah.
झाली का तुमची दादागिरी? शबास, गेले का पळून? हो सर. बघितलीस का कराटे किती इम्पॉर्टंट आहे? हो. कसं वाटायला लागलं आता तुला? एक टाइम होतं मी त्यांना बघून पळत होते आणि आता एक टाइम आलाय की ते मला बघून पळतायत. हो हो बरोबर आहे. छान, खूप छान. तो आहे द रॉयल कराटे किड. खरंच थँक्यू सर. गुड. तर कशी वाटली द रॉयल कराटे किड शॉर्ट फिल्म? या शॉर्ट फिल्म मधून एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न झाला आहे की कराटे शिकणं मुलींसाठी किती गरजेचे आहे. धन्यवाद.